नमस्कार, सुप्रभात. आज आपण भारतातील मतदान जे चालू आहे त्याविषयी थोडंसं बोलूया. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, यू आर रूल्ड बाय द रूलर्स विच आर रिफ्लेक्शन ऑफ द सोसायटी इन विच यू लिव्ह. म्हणजे आपल्यावर असेच लोक राज्य करतात जे जसा समाज असतो. आता हे असं जर का विधान कोणी केलं तर मतदान किती महत्वाचं आहे ते तुम्ही लक्षात घ्या. आपण सध्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षामध्ये आहोत. आपला देश अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये स्वतंत्र झाला. अत्यंत क्लिष्ट राजकीय परिस्थिती, प्रचंड धार्मिक तेढ आणि गरिबी आणि अन्नधान्याचा तुटवडा, अशा परिस्थितीत आपण स्वतंत्र झालो. या परिस्थितीमध्ये आपण सोशलिस्ट रिपब्लिक अशी घटना सुरुवातीला तयार केली आणि आपण त्यानुसार एक सॉफ्ट सोशलिझम या मार्गाने आपण आपलं मार्गक्रमण केलं. साधारण 1980 पर्यंत, जोपर्यंत आपल्याला पूर्ण अन्न सुरक्षा मिळत नव्हती, तोपर्यंत आपलं पूर्ण ध्येय हे कुठेही भूकबळी जाऊ नये, कोणीही उपाशी राहू नये याच्यात होतं. त्यावेळेसच्या निवडणुका मग गरिबीच्या भोवतीच फिरत होत्या आणि निवडलेले प्रतिनिधी हे शेतीमाला संबंधी, हरित क्रांती संबंधी आणि अन्नधान्य सुरक्षा संबंधी, दुग्ध पदार्थ सुरक्षा संबंधीच बोलून निवडून येत होते. ही परिस्थिती झपाट्याने 1980 नंतर बदलली. 1980 च्या आधी अवजड उद्योग केंद्र सरकारच्या मालकीचे तयार झाले, ज्यांना आज आपण नवरत्न कंपन्या म्हणतो. पण जसं जसं आपण प्रगल्भ होत गेलो, स्वातंत्र्याचे वर्ष जसे जसे वाढत गेले, तसं तसं औद्योगिकरण झालं, आर्थिक खुलेपण आलं आणि त्याच्यानंतर मतदार देखील बदलला, मतदाराची पिढी देखील बदलली आणि त्याच्यानुसार गरजा देखील बदलल्या, नागरिकांच्या गरजा देखील बदलल्या. आताची जी पिढी आहे ती 18 वर्षाच्या ला मतदान करणारी पहिली जर का पिढी पकडलं तर 2002 साली जन्मलेली पिढी आहे. तर 2002 साली जन्मलेल्या या पिढीला आपल्या स्वातंत्र्याच्या वेळेसच्या किंवा 1970, 80, 90च्या काळाच्या प्रॉब्लेम्सची काही माहिती नसते, ग्रॅव्हिटी नसते. त्यांचा एकमेव सोर्स असतो त्यांचे पालक. तर आता आपण जर का आजकालचे सगळे भाषण पाहिले, आजकालचे सगळे जर का राजकीय लोक पाहिले, तर आपण अजूनही बऱ्यापैकी BSP ज्याला म्हणतात, बिजली, सडक आणि पाणी, याच्यातच अडकलेलो आहोत. रस्ता, पाणी आणि वीज हे 3 गोष्टी जर का असेल तर विकासाला चालना मिळते, आजूबाजूला उद्योग येतात, दळणवळण वेगाने होते आणि आपण जगाच्या स्पर्धेमध्ये टिकून राहतो. आता आजकालचे एखाद दुसरा अपवाद वगळता नेत्यांची भाषणं जर का पाहिले तर अत्यंत निराशाजनक असतात. वैयक्तिक हेवेदावे, वैयक्तिक कुरघोड्या, वैयक्तिक आकस, वैयक्तिक सूड आणि आपल्या समाजाविषयीचे पराकोटीचा अभिमान हे आजकाल सर्वत्र दिसतं. पण 2002 साली नंतरची जन्मलेली जी पिढी आहे किंवा 2000 साली जन्मलेली जी पिढी आहे, तिला काय हवं आहे याचा विचार करताना कोणीही दिसत नाही. रिव्हर्स पॉप्युलेशन देखील काही भागांमध्ये झालेलं आहे. रिव्हर्स पॉप्युलेशन म्हणजे मागच्या इलेक्शनच्या तुलनेमध्ये एखाद्या मतदारसंघात मतदार संख्या कमी होणे आणि पॉझिटिव्ह पॉप्युलेशन देखील झालेलं आहे. एखाद्या मतदारसंघामध्ये मतदारांची संख्या प्रचंड वाढणे. तर अशा परिस्थितीमध्ये एक मतदाता म्हणून आपली काय जबाबदारी आहे? आपली मतदाता म्हणून आपली अशी जबाबदारी आहे की आपण मतदान करावं, आधी मतदान केंद्रापर्यंत पोहोचावं. मतच दिलं नाही तर चांगली लोक निवडून कसे येतील? चांगले लोक निवडून नाही आले तर कसे चांगले धोरणं आखले जातील आणि त्याची अंमलबजावणी कशी होईल? हे जर का आपण मतदानाच्या दिवशी हे काम केलं नाही तर मग नंतर 5 वर्ष जे काही आपल्याला दिसतं किंवा आपल्या बोलीभाषेत म्हणतो हे मी भोगतोय,
ते भोगण्यासाठी इनडायरेक्टली आपणच कॉन्ट्रीब्युशन असतो जर का मतदान न केलं असेल तर. तर अशा परिस्थितीमध्ये जे काय फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे त्या दिवशी सुट्टी दिलेली असते, अवश्य मतदान करावं, अवश्य गावाकडे जावं. जे काय स्थानिक पॉप्युलेशन आहे त्यांनी कोणतीही सहल न करता, कोणतीही ट्रिप न करता मतदानाला यावं. असा उमेदवाराला मत करावं की जेणेकरून आपल्या उर्वरित आयुष्याचे प्रश्न सुटतील, आपल्या येणाऱ्या पिढीला मायग्रेट होण्याची गरज पडणार नाही, आपल्या येणाऱ्या पिढीला कुठेतरी रिलोकेट होण्याची गरज पडणार नाही आणि तो सर्वस्वी आपण आपल्या भागातच राहू. तर ह्यासाठी हे असं सिन्सिअर सिरियस बॅक म्हणजे ज्याला आपण अंडर करंट्स म्हणतो, असा सिरियस अंडर करंट्स असलेल्या लोकांचंच जर का मत झाले तर आपलं काय देशाचं भवितव्य उज्ज्वल आहे. अन्यथा रिव्हर्स पॉप्युलेशन होईल, पुन्हा आपण अधोगतीकडे जाऊ आणि पुन्हा आपण समाजामध्ये विभागले जाऊ आणि आपल्यातले जे काही चांगले लोक आहेत, प्रगल्भ लोक, प्रतिभावान प्रगल्भ लोक आहेत किंवा ज्या लोकांना रिसोर्सेस आहेत किंवा नसेलही, ते कसेही मॅनेज करून ते मायग्रेट होतात, ते दुसरीकडे जातात, दुसरीकडे स्थिरावतात आणि आपला भाग हा तसाच राहतो. तेव्हा माझं सर्वांना असं आव्हान आहे की आपण निश्चित या सर्व गोष्टींकडे डोळसपणे पाहावं व आपल्या मतदानाचा हक्क नक्की बजवावा, जेणेकरून आपले उर्वरित पिढ्या आपल्याला चांगले त्यांचे आयुष्य आपल्याला सुकर करता येईल व आपलं देखील उर्वरित आयुष्य आपल्याला समाधानाने व्यतीत करता येईल. धन्यवाद. थँक्यू.